तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी भीमराव कांबळेला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याच्या खटल्यात त्याला फाशी सुनावण्यात आलेली आहे। या निर्णयाचं स्वागत आणि राज्यभरातून जे सगळं स्वागत होतं, कारण इतक्या तडकाफडकी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही तात्काळ फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन या नराधमाला आम्ही त्या ठिकाणी कडक शिक्षा देऊ आणि या सगळ्यांच्या मनासारखं या ठिकाणी झालेलं आहे। याला आता फाशीची शिक्षा झालेली आहे। मला वाटतं या अशा निर्णयामुळे आणि इतक्या तडकाफडकी निर्णयामुळे ज्या अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना निश्चित आळा बसेल आणि म्हणून मी या निर्णयाचं अतिशय मनापासून स्वागत करतो। विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी अतिशय पाठपुरावा करून म्हणजे लवकरात लवकर 55 दिवसामध्ये 55 दिवसामध्ये म्हणजे मला असं वाटतं पहिल्यांदा असा हा निर्णय झाला असेल राज्यामध्ये किंवा म्हणजे देशामध्ये की इतक्या तत्काळ म्हणजे मी जे जज आहेत त्यांचे खरं मनापासून अभिनंदन करेल, ज्यांनी हा निर्णय इतक्या लवकर वेळ देऊन केला। मला माहिती आहे वेळ देऊन हा निर्णय केलेला आहे, विशेष वेळ देऊन त्यांनी निर्णय केलेला आहे, त्यामुळे त्यांचे मी स्वागत करतो, शासनाचे अभिनंदन करतो। मुलीला खरं तर न्याय मिळाला आहे का, कुटुंबाला न्याय मिळाला? कारण फाशी शिक्षा मिळावी हीच खरं तर ओरड सगळ्यांची इच्छा हीच होती आणि मला असं वाटतं की जोपर्यंत अशा पद्धतीने तडकाफडकी शिक्षा मिळत नाही तर अन्यथा 5-5, 7-7, 10-10 वर्ष सगळे गुन्ह्याचे तात्काळ असतात, शिक्षा होत नाही, मग हे कोर्ट ते कोर्ट पण मला वाटतं पुढे सुद्धा कदाचित ते समजा पुढच्या कोर्टात गेले तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करू। माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतील, सरकार लक्ष घालेल आणि तात्काळ हा निर्णयावर पुन्हा शिक्षामोर्चा करून याला लवकरात लवकर त्या ठिकाणी फाशी देऊ। तर पुण्यातील नसरापूर प्रकरणात कोर्टाने अखेर निकाल दिलेले आहे। चिमुकलीला न्याय मिळालाय। नसरापूर प्रकरणाने देशभरात खळबळ माजली होती। अखेर कोर्टाकडून आज निकाल देण्यात आलेला आहे। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। फाशी होणार की जन्मठेप याकडे लक्ष लागलेल्या नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची मोठी बातमी, नसरापूर प्रकरणात 55 दिवसांनी अखेर निकाल लागलाय। अत्याचार आणि हत्येप्रकरणी या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा कोर्टाकडून सुनावण्यात आलेली आहे। मरेपर्यंत फाशीची शिक्षा आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाकडून सुनावण्यात आलेली आहे। या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। 55 दिवसांनी हा निकाल लागलेला आहे। नसरापूरच्या नराधमाला अखेर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 55 दिवसात हा निकाल लागलेला आहे। 1200 पानांचं आरोपपत्र सुनावण्यात आलेलं आहे। कोर्टाने दिलेल्या निर्णयावरती समाधानी आहात? 100% समाधानी आहोत आम्ही। हा भारतीय न्यायाचा, भारतीय संविधानाचा आणि कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाचा विजय। जे पुरावे मांडण्यात आले, कुटुंबाची मागणी होती की फाशीची शिक्षा व्हावी, कोर्टाने अखेर फाशीच्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब केलं। याच्यामधले पुरावे, पोलिसांनी केलेलं वर्क जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरलं। 100% पोलिसांनी याच्यामध्ये त्यांच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड जाऊन काम केले। 16 दिवसात चार्जशीट दाखल आणि 16 दिवसात केस। मागची 29 मेला ही केस सुरू झाली आहे आणि 29 जूनला ह्याच केसचा निकाल लागलाय। हा फक्त त्या कुटुंबियांसाठी नाही, तर मला वाटतं की तुम्ही, मी, आपल्यासारखा प्रत्येक जण जो वाट बघत होतो। सर, तुम्ही कुटुंबाचे वकील होता, त्यामुळे निश्चितपणे कुटुंबाची भावना अतिशय संवेदनशील या संपूर्ण प्रकरणात होती। त्यांना देखील धीर देण्याचं आव्हान तुमच्या समोर होतं। 100% होतं। त्यांना एकतर त्यांनी ही कोर्टाची पायरीच पहिल्यांदा बघितलेली। मला वाटतं एक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन शिवाय त्यांचा वकिलाशी किंवा कोर्टाशी कधी कुठला संबंध आला नव्हता। आज इथं ते जेव्हा उभे राहिले येऊन, हे त्यांनी उभं राहणं हीच खूप मोठी गोष्ट आहे। म्हणजे आपण ह्याच्याकडे बघतो तेव्हा आपण एक लेमॅन म्हणून बघतोय, मी वकील म्हणून बघतोय, तुम्ही पत्रकार म्हणून बघताय, पण ज्यांच्या संदेश जाणं गरजेचं होतं की मागणी होती की जर तुम्ही अन्य अत्याचार होतात, कोर्टाने सुद्धा एक कॉन्क्रीट असा निर्णय घेणं गरजेचं होतं। आज ज्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब झालेला आहे, पुन्हा समाजामध्ये अशा घटना घडणार नाहीत, त्याच्यासाठी आजचा निर्णय किती महत्त्वाचा? हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि या निर्णयाबरोबरच तुमच्या माझ्यासारख्या लोकांची पण जबाबदारी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही जर निकाल हा नंतर जेव्हा वाचाल तेव्हा साहेबांनी हे सांगितले की पहिले IPCचे कडक कायदे होते पण तरी गुन्हे थांबत नव्हते, मग पॉक्सो सारखा कायदा आला तरी गुन्हे थांबत नव्हते, पण ही केस आहे ना ॲट ॲक्च्युअल पॉक्सोचे जे नियम आहेत किंवा त्याच्यातले जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार चालली, रेकॉर्ड टाइम मध्ये चालली, त्यामुळे ह्याच्यानंतर कदाचित ह्यासारख्या प्रकरणावर रेअरेस्ट घटना आहे। रेअरेस्ट घटनांमध्ये ज्या 12 घटनांचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा लावलेली आहे,
आरोपी मोठ्या शिक्षेसाठी पात्र आहे असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आणि कोर्टानं आरोपीला जवळ बोलावून सुद्धा सांगितलं की तुला फासावर चढावं लागेल. हो. म्हणजे कोर्टाची सुद्धा उद्विग्न प्रतिक्रिया होती का? कारण कोर्टाचा निकाल वाचताना जजेसचं आपण पाहिलं की 3 वर्षाची चिमुकली काही करू शकली नाही. 21 सेंटीमीटर पर्यंत त्याच्या शरीरावरती जखमा झालेल्या जखमा नाही, तिच्या घशात होत्या. हे कोंबलं होतं. हा, म्हणजे अशापर्यंत ही क्रुएल्टीची केस आहे. रेअरेस्ट रेअर केस म्हणून कोर्टाने याला संबोधलं. 29 डेजमध्ये त्यांनी हा निकाल या केसचा लावलाय. आता ते तर जजच्या खुर्चीत बसलेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फायनली जजमेंट त्यांना डिलिव्हर करायचे. म्हणजे आपल्या कुणाच्या पण पेक्षा जास्त प्रेशर त्यांच्यावर आहे. सर वर्डिक्ट झालेला आहे, आता एक्झिक्युशनची प्रोसेस कन्व्हिक्ट पेक्षा ही सरकारची जास्त जबाबदारी असते, कारण ती फाशीची शिक्षा आहे. त्यामुळे त्याला पहिलं कन्फर्मेशन करून घ्यायला लागतं. त्यामुळे याची प्रोसेस लवकर होईल. बरं, मग साधारण काय प्रोसेस असेल? मग हायकोर्टात जेव्हा एक्झिक्युशन होईल आणि समोरच्या आरोपीने देखील त्याचं पिटिशन टाकू नये याच्यासाठी देखील सरकारी वकील आणि तुमच्याकडनं देखील खबरदारी घेतली जाईल. तो आमच्याकडनं खबरदारी घेतली जाईल, पण त्याचा हा अधिकार आहे, तो वापरेलच आणि तो एक्झिक्यूट पण केला पाहिजे त्यांनी. हायकोर्ट परत ह्या सगळ्या पुराव्यावरती त्यांचं ओपिनियन फॉर्म करेल आणि शिक्षा 100% ज्या पद्धतीने केस झाली त्या हिशोबाने कन्फर्म करेल हायकोर्ट. आपण केलं तर कोर्टाने असं म्हटलं की सगळ्याच खटल्याचा निकाल असा लागला पाहिजे जेणेकरून हे ऐतिहासिक निर्णय होईल. काय नेमकं या खटल्यात निकाल लागण्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला वाटतं की कोर्टाने सुद्धा नोंदवलं की असे निकाल लागले तर न्यायव्यवस्थेचा विश्वास वाढेल? या केसचं सगळ्यात मोठं यश जर आपण म्हटलं ना तर ती टाइमली जी ट्रायल झाली आहे, 29 दिवसात कन्क्लूड झालेली ट्रायल, हे या केसचं सगळ्यात मोठं यश आहे. त्यांनी आमचं कौतुक करण्यापेक्षा त्यांनी पहिले तर सगळ्यात ह्याच्यात कौतुक हे पोलिसांचं आहे, त्याच्यानंतर सरकारी वकिलांचं आहे, कोर्ट स्टाफचं आहे, साहेबांचं आहे, या सगळ्यांचंच कौतुक आहे. पाहतो की होते कौटुंबिक वकील, त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विपुल लुशिंग जे आहेत ते या ठिकाणी कोर्टामधून आलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण आपण पाहतोय की विपुल लुशिंग जे आहेत ते या ठिकाणी प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. पुरावे पोलीस आणि सरकार पक्षाच्या मेहनतीतनं ते पुरावे समोर आले. त्या पुराव्यांची टेस्ट केली जाते क्रॉस एक्झामिनेशननी. आरोपीतर्फे जे वकील दिले गेले होते त्या वकिलांनी त्याचा उलट तपास घेऊन ते पुरावे खोटे पाडण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्यांना ते यश आलं नाही. सगळे पुरावे हे आरोपीची गिल्ट, आरोपीचा दोष सिद्ध करण्यासाठी सफिशियंट होते. कोर्टाने उल्लेख केला की विपुल लुशिंग यांनी वसंत परिवार स्टेट ऑफ महाराष्ट्र केसचा दाखला दिला. ज्या 12 केसेस होते की ज्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा लागली. कोर्टाने आज असं म्हटलं की रेअरेस्ट रेअर केस आहे, म्हणजे ही सुद्धा बेंचमार्क ठरेल का? हो, 100% ही रेअरेस्ट ऑफ रेअरच केस आहे. कारण एका हेल्पलेस मुलीला, एका इतक्याशा लहान मुलीला, जिला काहीही अजून तिने जग बघितलेलं नाहीये, तिच्या बाबतीत असा प्रकार घडणं आणि असं त्याचं जे कृत्य आहे, गुन्हा करण्यापूर्वी, गुन्हा घडताना आणि त्याच्यानंतर आणि त्यानंतर ड्युरिंग ट्रायल, त्या माणसाचा जो कंडक्ट आहे त्या आरोपीचा, तो कंडक्ट कोर्टाने लक्षात घेऊन त्याला ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून धरलेली आहे. फाशीची शिक्षा दिलेली आहे, याच्यामुळे समाजामध्ये काय संदेश जाईल असं तुम्हाला वाटतं? कोणीही कायद्याच्या पुढे नाही. कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या पुढे नाही, संविधानाच्या पुढे आज कोणीही नाही. त्यामुळे हा स्वच्छ संदेश परत आज रोजी कोर्टाकडनं मिळाला. हो, न्यायालयाने न्यायालयाच्या आजच्या निकालामध्ये त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. हे नक्कीच टीमवर्क आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तपास केलेला आहे. तपासानंतर 16 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल केलं. त्याच्यानंतर 16 दिवसांच्या आतमध्ये 55 साक्षीदार तपासले. तर हे नक्कीच टीमवर्क आहे. आता हे कन्फर्मेशन, फाशीची शिक्षा दिल्यानंतर कोर्टालाच हे मॅटर हायकोर्टाकडे रेफर करावं लागतं फॉर कन्फर्मेशन. तर आता हे त्यांनी आजच्या आदेशामध्ये शेवटची आपण जर हे बघितली डायरेक्शन, तर हे मॅटर हे हायकोर्टाकडे कन्फर्मेशनसाठी पाठवलेलं आहे.